नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेलमध्ये। मित्रांनो, बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व महिला आणि पुरुष बांधकाम कामगारांसाठी आजची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। कारण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांसाठी अत्यावश्यक साहित्य संच म्हणजेच इसेन्शियल किट आणि सेफ्टी किट याच्या वाटपाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। या निर्णयाची अंमलबजावणी 10 ऑगस्ट 2026 पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात येत आहे। मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आणि पात्रता आणि कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे। त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत की बांधकाम कामगारांसाठी नेमका कोणता निर्णय घेण्यात आला आहे, इसेन्शियल किट आणि सेफ्टी किट म्हणजे काय, याचा लाभ कोणत्या बांधकाम कामगारांना मिळणार आहे, यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, कोणते कामगार या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत, ऑनलाईन अर्ज कसा करता येणार आहे आणि अर्ज केल्यानंतर किटच्या वाटपाबाबत काय माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे जर तुम्ही बांधकाम कामगार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत कामगारांच्या आरोग्य, सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात। बांधकाम कामगार ज्या ठिकाणी काम करतात त्यांच्या कामाचे स्वरूप आणि त्यांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन त्यांना विविध प्रकारचे आवश्यक साहित्य देण्यात येते। यामध्ये इसेन्शियल किट म्हणजे आवश्यक साहित्य संच आणि सेफ्टी किट म्हणजे सुरक्षा साहित्य संच याचा समावेश आहे। या किटमध्ये कामगाराच्या सुरक्षिततेसाठी आणि आवश्यक वापरासाठी साहित्य दिले जाते। मागील काही दिवसापासून या किटच्या वाटपाला स्थगिती देण्यात आली होती आणि किटचे वाटप बंद होते। मात्र आता बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे, शासनाने पुन्हा एकदा या किटचे वाटप करण्यास मान्यता दिली आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी 10 ऑगस्ट 2026 पासून संपूर्ण राज्यामध्ये सुरू करण्यात येत आहे। याबाबतचा सविस्तर शासन निर्णय देखील आलेला आहे। मित्रांनो, 10 ऑगस्ट 2026 पासून इसेन्शियल किट आणि सेफ्टी किट म्हणजेच अत्यावश्यक वस्तूंचा संच आणि सुरक्षा साहित्य संच यांच्या वितरणास शासनाची मान्यता देण्यात आली आहे। म्हणजेच पात्र बांधकाम कामगारांना या किटचा लाभ घेता येणार आहे। मात्र त्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आणि नियम ठेवण्यात आले आहेत। त्यामुळे फक्त बांधकाम कामगार म्हणून नोंदणी असणे पुरेसे नाही, तुमचे नोंदणी कार्ड सक्रिय असणे, नूतनीकरण अद्ययावत असणे आणि इतर पात्रता पूर्ण असणे आवश्यक आहे। आता सर्वात आधी जाणून घेऊया की या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत। मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुख्यतः 2 महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत। पहिले कागदपत्र म्हणजे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे वैध ओळखपत्र म्हणजेच तुमचे ऍक्टिव्ह रजिस्ट्रेशन स्मार्ट कार्ड, जे बांधकाम कामगार म्हणून तुम्हाला मिळालेले आहे। आणि दुसरे महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे आधार कार्ड। म्हणजेच या माहितीनुसार तुम्हाला मुख्यतः एक म्हणजे बांधकाम कामगाराचे वैध आणि सक्रिय स्मार्ट कार्ड आणि दुसरे म्हणजे आधार कार्ड ही आवश्यक कागदपत्रे आहेत। या व्यतिरिक्त कोणतेही दुसरे डॉक्युमेंट आवश्यक नसल्याचे या माहितीत सांगण्यात आले आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार। मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची पात्रता म्हणजे संबंधित बांधकाम कामगाराची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सक्रिय नोंदणी असणे आवश्यक आहे। इथे 2 महत्त्वाचे शब्द आहेत। सक्रिय म्हणजे संबंधित कामगाराची नोंदणी चालू असणे आणि नोंदणीकृत म्हणजे त्याचे रजिस्ट्रेशन आणि नूतनीकरण वैध असणे। म्हणून तुमचे बांधकाम कामगार कार्ड सक्रिय आहे की नाही हे तपासणे महत्त्वाचे आहे। मित्रांनो, यानंतर आणखी एक महत्त्वाची पात्रता आहे, लाभार्थ्यांचे वार्षिक नोंदणीचे नूतनीकरण अद्ययावत असणे बंधनकारक आहे। म्हणजेच तुमच्या बांधकाम कामगार कार्डाचे रिन्युअल झालेले असणे आवश्यक आहे। जर तुमचे रिन्युअल संपलेले असेल किंवा नोंदणी अद्ययावत नसेल तर या योजनेचा लाभ मिळवण्यास अडचण येऊ शकते। त्यामुळे तुमचे रजिस्ट्रेशन आणि नूतनीकरण चालू आहे की नाही हे प्रत्येक बांधकाम कामगाराने तपासणे महत्त्वाचे आहे। मित्रांनो, या योजनेसाठी वयाची देखील एक महत्त्वाची अट आहे। बांधकाम कामगाराचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे। म्हणजेच 18 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र बांधकाम कामगारांना या योजनेसाठी पात्र असतील। या वयोमर्यादेच्या बाहेर असलेला कामगार या योजनेसाठी अपात्र ठरेल। आता कोणते बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे। सर्वप्रथम ज्या बांधकाम कामगार मंडळातील नोंदणी रद्द, एक्सपायर किंवा इनॅक्टिव्ह झालेली आहे असे कामगार अपात्र ठरतील। तसेच ज्यांचे नूतनीकरण संपलेले आहे किंवा त्यांनी नूतनीकरण केलेले नाही असे बांधकाम कामगार देखील
या योजनेसाठी अपात्र ठरतील. म्हणजेच तुमचे कार्ड इनॅक्टिव्ह झाले असेल, कार्डाची वैधता संपली असेल किंवा रिन्युअल केलेले नसेल तर तरीही तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. अशा परिस्थितीत यासाठी उपाय काय? तर तुमचे रिन्युअल बाकी असेल किंवा कार्ड इनॅक्टिव्ह असेल तर रिन्युअल करून घेणे आवश्यक आहे. आता आणखी एक महत्त्वाची पात्रतेची अट आहे. जर एखाद्या बांधकाम कामगाराने या वर्षामध्ये मंडळाकडून किटचा लाभ यापूर्वी घेतलेला असेल तर संबंधित बांधकाम कामगार पुन्हा किटच्या वाटपासाठी अपात्र ठरेल. म्हणून जर एखाद्या कामगाराने 2025 किंवा 26 मध्ये एखादी किट घेतलेली असेल तर त्याला पुन्हा या योजनेअंतर्गत किट मिळणार नाही. त्यामुळे यापूर्वी किटचा लाभ घेतला आहे की नाही हे देखील महत्त्वाचे आहे. यानंतर आणखी एक महत्त्वाची अट आहे. जर संबंधित बांधकाम कामगाराने बनावट किंवा त्रुटीपूर्ण कागदपत्रे सादर केले असतील तर तो अर्जदार या लाभासाठी अपात्र ठरेल. म्हणजेच कागदपत्रे योग्य असणे आवश्यक आहे. बनावट किंवा त्रुटीपूर्ण कागदपत्रे आढळल्यास संबंधित कामगाराला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. तर या होत्या या योजनेतील महत्त्वाच्या अपात्रतेच्या अटी. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे किट मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा? तर मित्रांनो, तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. हा अर्ज तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. तुम्ही घर बसल्या ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा सायबर सेतूमध्ये जाऊन अर्ज भरू शकता. तसेच ज्या ठिकाणी तुमचे जिल्हा किंवा तालुका सुविधा केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन देखील अर्ज करता येणार आहे. म्हणजेच अर्ज करण्याची पद्धत तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने सोयीचे असेल त्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. मित्रांनो, आता ऑगस्ट 2026 मध्ये या किटचे वाटप सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन नोंदणी केली असेल किंवा यापूर्वी नोंदणी केली असेल पण तुम्हाला किट मिळालेली नसेल तर या योजनेअंतर्गत किट मिळवण्यासाठी अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. काही कामगारांना यापूर्वी सेफ्टी किट मिळालेली असेल पण इसेन्शियल किट मिळालेली नसेल तर अशा परिस्थितीत देखील या योजनेअंतर्गत आवश्यक किटचा लाभ घेण्यासाठी माहिती देण्यात आली आहे. तसेच ज्यांना दोन्हीपैकी कोणतेही किट मिळालेले नसेल त्यांनाही अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. या योजनेअंतर्गत सेफ्टी किट आणि इसेन्शियल किट या दोन्ही किटचे वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे पात्र बांधकाम कामगारांनी अर्ज केलेला नसेल तर लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करण्याची माहिती दिली आहे. आता शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, अर्ज केल्यानंतर किती दिवसामध्ये किट मिळणार? मित्रांनो, दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट 2026 मध्ये या किटचे वाटप सुरू करण्यात आले आहे. मात्र अर्ज केल्यानंतर नेमक्या किती दिवसामध्ये किट मिळेल याबाबत या माहितीत ठराविक दिवसांची संख्या सांगण्यात आलेली नाही. त्यामुळे पात्र बांधकाम कामगारांनी आपला अर्ज करून किटच्या वाटपाची प्रक्रिया जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी 10 ऑगस्ट 2026 पासून इसेन्शियल किट आणि सेफ्टी किट वाटपाला सुरुवात झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही बांधकाम कामगार म्हणून सक्रिय नोंदणी असणे आवश्यक आहे. तुमचे वार्षिक नूतनीकरण अद्ययावत असणे आवश्यक आहे. तुमचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे वैध बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच यापूर्वी आणि या वर्षामध्ये किटचा लाभ घेतलेला नसावा आणि बनावट किंवा त्रुटीपूर्ण कागदपत्रे सादर केलेले नसावीत. पात्र असलेल्या बांधकाम कामगारांना या योजनेअंतर्गत इसेन्शियल किट आणि सेफ्टी किट मिळवण्यासाठी माहिती देण्यात आली आहे. मित्रांनो, जर तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन बांधकाम कामगार किटचा फॉर्म कसा भरायचा यावर स्टेप बाय स्टेप माहिती हवी असेल किंवा शासन निर्णयाची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या मनामध्ये या योजनेबाबत काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या बांधकाम कामगार योजना, सरकारी योजना आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि तुम्हाला बांधकाम कामगार योजनेचे अपडेट्स रोज तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी मिळवायचे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.